हा मी जस्ट हा दीपक पुरी सर आता बोला. सर मे महिन्यामध्ये माझा पोर्टफोलिओ तुम्ही पाहून घेसाल वाटल्यास मी दररोज 5 शेअर्समध्ये मी ट्रेडिंग केलं इंट्राडे मध्ये. आणि महिन्याच्या शेवटी माझं 16,700 रुपये प्रॉफिट निघालं. मी क्या बात है. रोज मी रोज एका वेळी 20,000 रुपये 25,000 रुपये इन्व्हेस्ट करायचो. आणि दिवसातून 2-3 वेळ माझे ट्रेडिंग होत होतं. फक्त थोडंसं माझं एक सर फक्त लक्षात नाही जर आलं. तुम्ही हे तुमचा कॅमेरा जर चालू केला तर बेटर, म्हणजे मला कळेल मी कोणाशी बोलतोय ते, म्हणजे तुमचं नाव कळतंय मला, फक्त तुम्ही दिसला तर अजून बेटर होईल इफ पॉसिबल. येस. हा झाला झाला तर चालू झालं सर, बोला सर आता बोलू शकता. दीपक पुरी आहे. अकोला, महाराष्ट्र, आपला विदर्भामध्ये आहे मी. ओके ओके. हा. ओके सर. याच्या अगोदर म्हणजे कॉन्फिडन्स पूर्ण म्हणजे काहीच नव्हता की मी तर तुम्ही सोळा कॅमेरा हजार थोडा खाली करा ना, सॉरी सर, कॅमेरा खाली करा तुम्ही. कारण तुम्ही दिसत नाहीये. तुम्ही म्हणजे कॅमेरा चालू केला मग तुम्ही दिसत नाहीये, सॉरी. आता दिसतो सर. हा आता आता ओके, बोला 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 सर बोला. मी विदर्भातला आहे, अकोला अकोला शहरातला. आणि आमचं कसं छोटं शहर असल्याच्यानं ट्रेडिंग म्हणजे हा खूप मोठा विषय झालेला आहे. आणि 16,700 रुपये मी मागच्या मे महिन्यात जे कमवले ते म्हणजे माझे हा महिना या 2024 मध्ये म्हणताय ना? या महिन्यात नाही केलं, कारण माझ्या घरी थोडासा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यानं या महिन्यात मी ट्रेडिंग मध्ये नाही भाग घेतला जास्त. गेल्या महिन्यात गेला. परंतु परंतु 1 मे पासून तर 30 मे पर्यंत कम्प्लीट ट्रेडिंग केलं. तुम्ही वाटल्यास तर माझा पोर्टफोलिओ पाहू शकता तुमच्या अकाउंट मधून. हो नक्की नक्की. आणि हो, आणि 20,000 रुपयावरून सुरुवात केली. 20,000वरून महिन्याभरात मी लास्ट 30 तारखेला माझं जे विड्रॉल केला तर 16,700 रुपये प्रॉफिट सहित विड्रॉल केला. क्या बात आहे, 20,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट म्हणणं. हो सर, 20,000 रुपयाचे क्या बात आहे, इन्व्हेस्टमेंट. ऑलमोस्ट म्हणजे 80 सर, 85%. 20,000 रुपये म्हणजे कसं, 20,000 झाले की 20 चे 22, मग 22 पुन्हा इन्व्हेस्ट केले. मग 22 चे हो. पुन्हा 23.5 किंवा कधी कधी 500 रुपये प्रॉफिट झाला तर मी दुसऱ्या दिवशी 24,000 रुपये मग इन्व्हेस्ट करायचो. क्या बात आहे. कंपाऊंड रेट बोलतात हा, त्याला. याच्यात मी इन्व्हेस्ट केलेले आहेत. कशात? म्हणजे 20,000वरून जो प्रॉफिट आला त्याच्यातल्या त्यातच मी इन्व्हेस्ट करत करत मी शेवटी 16,500 रुपये प्रॉफिटवर आलो. क्या बात आहे. जर हे कंपाऊंडेड गेलं तुम्ही तेच पैसा, म्हणजे कंपाऊंडेड तुम्ही म्हणजे तोच पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करत गेला, आणि भरपूर मोठा लेसन आहे आपल्या सगळ्या पार्टिसिपेंटसाठी. तिकडे जवळपास ऑलमोस्ट 238 पार्टिसिपेंट्स आहेत. त्यांना काइंड ऑफ मोटिवेशन आहे. सर मी शिकवलेले टेक्निक वापरले तुम्ही? हो सर, त्याच्यातच म्हणजे कसं आहे की दिवसातून 3 वेळ मी ट्रेडिंग करायचो. हम्म. कधी म्हणजे 2 ट्रेडिंग मध्ये सक्सेस होत होतो, कधी 2 ट्रेडिंग मध्ये मायनस होत होतो. एका ट्रेडिंग मध्ये प्लस होत होतो, एका ट्रेडिंग मध्ये मायनस होत होतो. पण तरी सुद्धा रोजचे 1,000-1,500 रुपये मी प्रॉफिट काढत होतो, ओके. हे नक्की. क्या बात आहे, क्या बात आहे सर. आणि कशामध्ये ट्रेडिंग करत होता तुम्ही? कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करत होता? इंट्राडे मध्ये नाही म्हणजे कॅश, फ्युचर, ऑप्शन काय? 50-50. अच्छा, निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत होता तुम्ही? हा, ओके ओके ओके. दुसरीकडे मी प्रयत्नच नाही केले अजून. हा. ओके ओके. बाकी गोष्टीत केला तुम्ही, शेअर्स मध्ये वगैरे केला तर अजून सर प्रॉफिट कमवाल, बट ठीक आहे. नक्कीच तुम्ही निफ्टीमध्ये पण चांगले कमवताय. नक्कीच आपले टेक्निक चांगले काम करतात म्हणून तुम्ही कमवताय. सर भरपूर छान वाटलं तुमच्याबद्दल ऐकून, आणि नक्कीच तुम्हाला अजून चांगलं यश मिळो, आणि तुम्ही परत चांगलं पुढे ट्रेडिंग कंटिन्यू करा सर. नक्कीच असंच जर तुम्ही करत राहिला तर ते काही हजार रुपये जे तुमच्याकडे आहेत ते कितीतरी लाखांमध्ये नक्कीच कन्वर्ट होतील. फक्त संयमाने नीट प्रॉपरली ट्रेडिंग करा. आमचा सपोर्ट तुम्हाला कायम राहील सर. आणि थँक्स तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. आणि नक्कीच अजून चांगलं नाही तरी तुम्ही मार्केटमध्ये नक्कीच ग्रो असता. थँक्यू सर. मला मला जे पण माझे मित्र मिळतात मी त्यांना तुमचं नाव सजेस्ट करतो. आणि म्हणजे मी स्तुती नाही करत सर्वांसमोर, पण ही जे खरी गोष्ट आहे ते सांगतो. आणि कसं आहे की मला एक वाटतं की विदर्भातले जास्तीत जास्त मुलं याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत. म्हणजे निदान बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो खूप कमी, म्हणजे खूप माझ्या मित्रांचा कमी होऊ शकतो या गोष्टी. येस येस येस, नक्की नक्की सर. आणि भरपूर असे बेरोजगार यंगस्टर्स किंवा इव्हन म्हणा मिडल एज लोक पण आहेत ज्यांच्यासाठी मी आज ते फुल टाइम ट्रेडर बनले. कोविडमध्ये किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, माझे कितीतरी क्लायंट्स आहेत ज्यांनी, सॉरी असं बोलतो पण काही लोकांनी जीव पण गमावले आपले.
पण जे मला हो. का दुःख वाटतं, माझे एवढे लाखो लोक आहेत, त्याच्या खूप लोकांनी जीव पण गमवले कोविडमध्ये, पण त्याच्यावर जास्ती कितीतरी लोकांनी नोकऱ्या गमवल्या आपल्या. आम्हाला कंटिन्यू फोन यायचे, पण ते आधी पार्ट टाइम ट्रेडिंग करायचे, नंतर ते फुल टाइम ट्रेडिंग मध्ये आले. आज सगळी परिस्थिती नॉर्मल होऊन पण त्यांनी परत जॉब पकडला नाही. काही गव्हर्नमेंट अधिकारी पण आहेत, त्याच्यावर चांगल्या पोस्टचे पण लोक आहेत, काही एकदम छोट्या पोस्टचे म्हणजे आता असं ह्याच्यामध्ये तुमचं जसे आमचे क्लायंट आहे चंद्रकांत म्हणून, राईट, चंद्रकांत निबरे म्हणून, ते कुरिअर सर्व्हिस मिळते. आता कुरिअर बिरियर तर सगळं बंद झालं, राईट. त्यांना हार्डली नवरा बायको मिळून 20-22 हजार रुपये कमवत होते. त्यातनं नवऱ्या मिस्टरांचं हे बंद झालं, हे म्हणजे कुरिअर सर्व्हिस, आणि फुल टाइम ट्रेडिंग चालू केलं. आज ते त्यांच्या जे कुरिअर सर्व्हिस मध्ये त्यांना जे इन्कम यायचं नोकरीमध्ये, त्याच्यावर भरपूर जास्त कमवतं. अजून बायको जॉबला जाते, पण हे फुल टाइम घरी बसून हे ट्रेडिंग करतं आणि घर सांभाळतं. तो छान वाटलं. आणि नक्कीच म्हणजे देव ना करो अशी परिस्थिती कधी आपल्या देशावर आणि महाराष्ट्रावर आली कोविड सारखी, तरी पण आपल्याकडे ट्रेडिंगचं माध्यम असेल तर नक्कीच म्हणजे आपल्या नोकरीमधला इन्कम जरी वरखाली झालं तरी लोकांना हे एक चांगलं साधन असेल, एक चांगला बॅकबोन असेल, बॅकअप असेल ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे कमवणं. सो नक्कीच सर, चांगला इनिशिएटिव्ह आहे. नक्कीच माझ्याकडनं काही हेल्प असेल नक्कीच सांगा. वी आर ऑलवेज देअर, की ज्यांनी जास्तीत जास्त आपले विदर्भ किंवा बाकी महाराष्ट्रातले जे यंगस्टर्स आहेत स्पेशली, आणि सगळेच महाराष्ट्रातले, आपण नक्कीच त्यांना चांगल्या रीतीने मार्केट ट्रेडिंग मध्ये पुढे घेऊन जाऊ सर. थँक्स मनोगत व्यक्त केल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू.